चला या स्पर्धेचे प्रणेते निलेश जाधव यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून मानवधनाचा पुरस्कार द्या. मानवधनाचा पुरस्कार बॉलरला यासाठी देतो की त्याच्या मागचं ते कारण आहे ज्याने तुमच्यापर्यंत पोहोचवलं की 2 ओव्हरमध्ये धावा खूप जास्त आला, परंतु गेम चेंजर बॉलर ठरला जगदीश, ज्याने अवघ्या 13 धावसंख्या दिल्या आणि महत्वाची खरं तर ती बॉलिंग होती त्याची, मॅच चेंजिंग बॉलिंग, आणि त्याच कारणासह आम्ही देत आहोत जगदीशला मानवधनाचा पुरस्कार. मॅच क्रमांक 4 जय नसोबा मानेर आणि त्यांच्या विरोधात गावदेवी भाल. टॉस जिंकून डिसिजन बॅटिंगचा घेण्यात आलेला. स्ट्रायकिंग एंडवरती विशाल, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आशिष, तर बॉलिंग मार्कवरती रेडी होतो निहाल म्हात्रे. करूया सामन्याला सुरुवात, देऊया दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल निहाल म्हात्रे, पहिलाच बॉल टप्पा पडला आउटसाइड दी ऑफ स्टंप. जरूर वळवण्याचा प्रयत्न, आउट कटर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा इथून येत असताना अतिरिक्त धावसंख्येने अकाउंट ओपन झालंय टीम मानेरेचं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, आताही वळलाय, आताही टप्पा पडल्यानंतर अंपायर्स आमच्याकडे वळत आहेत सांगत असताना हा व्हाईट बॉल. हे अतिरिक्त बॉल खरं तर डोकेदुखीच असतात. एखादा मोठा फटका आला तरी इम्पॅक्ट जेवढा पडत नाही तेवढा नो आणि व्हाईट बॉल ह्या अतिरिक्त धावसंख्येचा इम्पॅक्ट पडत असतो. 2 अतिरिक्त बॉल आलात निहालकडून. आता चांगला बॉल आहे, आता स्ट्रेट लाईन वरून खरं तर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आज भरपूर खरं तर वर्षानंतर इन ॲक्शन मध्ये कृष्णा मडू आहेत, त्यांना मिळालेली संधी. मागे तुम्ही बघताय तर सदानंद चिकनकर सुद्धा इन ॲक्शन मध्ये नवीन नवीन चेहरे आहेत टीम मध्ये. आताही बॉल चांगला, परंतु रिझल्ट ही सेम. सुरुवातीचे 2 बॉल वाईट तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्याच्या नंतरचे दोन्ही बॉल आपल्याला पाहायला मिळतात डॉट. विशाल एक अटॅकर प्लेअर आहे, जरूर त्याच्याकडून
खरं तर नेहमी संघ जिम्मेदारी पाहत असतो आणि जिम्मेदारी असणारा खेळाडू आहे विशाल. 2 बॉल्स लागोपाठचे डॉट तो झालाय. आता मागे करण्याचा प्रयत्न, कमी गती, विकटन, इथेच थोडीशी गफलत आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल. 2 अतिरिक्त खरं तर बॉलचा जो रिझल्ट आहे ना तो थोडासा अपोजिटच जात होता. निघाला माहिती आहे की 2 अवांतर बॉल आल्यात, 2 बॉल वाईट. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. धावा 2. या वेळेला बॉल मध्ये विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली. कृष्णा मडवीने पकडला गेला खरं तर झेल आणि मिळाल मात्रेला मिळते सफलता. पहिला फलंदाज बाद. आतापर्यंत ज्या 2 धावा आलेल्या आहेत एकही बॅटच्या सहाय्याने आली नाही. दोन्ही अवांतरच्या सहाय्याने खरं तर या धावा आलेल्या आहेत. आता कदाचित बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा चेंजेस होईल कारण जे मुख्य खेळाडू आहेत त्यांची सध्या तरी प्रेझेंट नाही आहेत, सध्या तरी ॲब्सेंट आहेत. म्हणून कदाचित तेजस भोरला लवकर पाठवण्याचा विचार होता परंतु आता त्यालाही माघारी ठेवण्यात आलेला. सबसिडरी प्लेअर खरं तर सध्या तरी नाही आहेत कारण ज्या अनुमानाने नक्कीच विकेट या ठिकाणी मिळाली आहे. विशाल परतला मैदानाच्या बाहेर. 4 ओव्हरचा सामना. हा सामना चौथा आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये नेवाली संघ पुढे गेला, दुसऱ्या मॅच मध्ये नेवाली पाडा, तिसऱ्या मॅच मध्ये गावदेवी वसार आणि चौथा सामना सुरू आहे जय मुसला माने आणि त्यांच्या विरोधात भाल. एक सफलता मिळाली आहे. मिळाल मात्र ती सफलता मिळून दिली आपल्या टीमला. सध्या तर डीप मध्ये तुम्ही प्रोटेक्शन बघताय तर सुमित आहेत स्क्वेअर लेगला, त्यानंतर डीप मध्ये मिड विकेटला तुम्हाला खरं तर पाहायला मिळतात पेअर. त्याच्यानंतर विनय चिकनकर मिड विकेटला फिल्डिंग करतात. प्रमोद डीप मध्ये नितेशला सुद्धा ठेवण्यात आलंय. सुचिती डीप मध्ये त्या अनुमानाने फिल्डिंग प्रॉपरली सेट करण्यात आली आहे ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे. नवीन बॅटर प्रवीण त्याच्यासमोर टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स होता पण तो ऑफस्टंपच्या बाहेर सुद्धा जाणारा बॉल. आतापर्यंत ज्या 3 धावा आलेल्या आहेत एकही बॅटची सहाय्याने आली नाही. 3 धावा अवांतरच्या सहाय्याने आलेल्या आहेत. विशाल समोर 2 व्हाईट बॉल, त्याच्यानंतर नवीन बॅटर प्रवीण गेला त्याच्यासमोर एक व्हाईट बॉल. निहाल मात्रेने अतिरिक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आता चांगला बॉल ऑन साईडला लांबून खेचलाय त्या ठिकाणी सुमित आहेत. बॉल अगदी त्याच्यासमोर डागुरा त्यांना उचलतात फिरतात. स्टार्टिंग होती की दुसऱ्या बाजूला कॉल होता दुहेरीचा पण दुहेरीवरून नितेश मात्रेला बॅकअपसाठी आणि या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. तब्बल बॅटच्या सहाय्याने खरं तर धाव बनवण्यासाठी तब्बल भरपूर वेट करावा लागला. 7व्या बॉलवरती ही दुहेरी धावले बॅटच्या सहाय्याने. याच्या अगोदरचे 3 डॉट बॉल होते, 2 व्हाईट बॉल, 3 व्हाईट बॉल होते आणि एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. थांबून करतात बॉल मध्ये पण ते जवळपास फिल्डर नाही स्वतः निहाल मात्र कॅचचा प्रयत्न जरी त्याने केला पण त्या उभे होती झेल. रिलीज ऑफ डिलिव्हरी तिथे वेट करून खरं तर बॉलकडे वरती पाहणं, बॉलच्या प्रॉपर खाली पोहोचणं या सगळ्या गोष्टी क्विक नसतात, थोड्याशा कठीण येत असतात. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जवळ नसोबा मानेरे 1 गडाच्या मोबदल्यामध्ये फक्त बनू शकले 7 आणि पहिला षटक राहिला नावावरती संघ गावदेव भालच्या. काही खेळाडूची जरूर वाट पाहिली जाईल. जेव्हा जेव्हा खरं तर एक चांगला संघ समोर असतो तेव्हा आपल्या प्लेइंग 11 मध्ये जे मेन प्लेयर असतात, बॅटर असतात, बॉलर असतात, फिल्डर असतात ते उपस्थित राहणं खूप गरजेचंच असतं आणि कदाचित मानेरे संघाचे काहीशी खेळाडू अनुपस्थित आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7. आता प्रमोद सोरखादे ओव्हर नंबर 2 मध्ये आला. त्याच्यासमोर आपल्याला पाहायला मिळतो आशिष. ओव्हर नंबर 2 ला झाली आहे सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आणि दुसरं षटक सुरू. पहिलाच बॉल टप्पा पडला. नॅचरली लेग ब्रेक डावकुरा त्याचा बॉलरचा जो असतो
टच करण्याचा प्रयत्न सेकंडसाठी चान्स घेतली, पण दुसऱ्या बाजूला माहिती आहे की आता सध्या तरी ही सिच्युएशन थोडीशी आपल्या अपोजिट आहे, त्याच्यामुळे थोडासा वेट केला. हा व्हाईट बॉल आणि त्याच्यानंतर बाईची सिंगल सुद्धा या बॉलवरती मिळतात. धाबा 2. दोन्ही टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर मोजून 9. जेवढे अतिरिक्त येतील, जेवढ्या एक्स्ट्रा येतील, मोठ्या फटक्याने येतील, तेवढं बेनिफिट असेल टीम मानेरेला, कारण आतापर्यंत धावफलक थोडंसं कमी आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न, आता नॅचरल लेग ब्रेक करता. आता बोटांची जादू होती. डावको त्याचा बॉलर म्हटला गेला ना तर त्याच्यामध्ये एक नॅचरली लेग ब्रेक असतो, परंतु आता तो लेग ब्रेक क्रिएट केला होता. समोर उजव्या हाताचा बॅटर. माहिती आहे की काहीशा वर्षाचा जर इतिहास आपण ओलांडला तर 5 ते 7 वर्षाच्या अगोदर प्रवीण एक असा बॅटर होता जो खरंतर अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जायचा, परंतु आता त्यालाही संधी मिळाली आहे 3ऱ्या क्रमांकावरती आणि या संधीचा त्याला फायदा उचलायला हवा. ऑन साईडला व्यवस्थित बॅटच्या रिदम मध्ये आला नाही. ऑन साईडला बॉल चालला. तेजस मात्रेने बॉलला कव्हर केला. डीपमध्ये लॉंगॉनला तर फिल्डिंग करत होती. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं धावा 2. तिसरीचाही प्रवास सुरू होता, परंतु तिसरी धाव सध्या तरी रिक्स नको त्याच्यामुळे तिला थांबवली गेली. इथून 2 धावांनी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन पाऊंडवरती आढळला. बॉल चालला मागे. शॉर्ट फाईंडरला चंदेशी फिल्डिंग होतं, प्रोटेक्शन होतं मागं सदानंद यांचं. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जाते 12 या आकड्यावरती. आतापर्यंत या खरं तर प्रवासामध्ये एकही मोठा फटका आलेला नाही. एक फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु विशाल बाद झाल्यानंतर थोडासा धावफलक थांबला. आता थांबून करण्याचा प्रयत्न आशिषसाठी हा बॉल होता. थोडेसे पुढे आलं प्रवीण. माहिती आहे सध्या तरी एक अटॅकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असेल, त्याच्यामुळे कदाचित हा प्रवास होता, पण त्या प्रवासाला थांबवलं. टीमची धावसंख्या 12. आता कमी गतीचा बॉल. बॉलमध्ये कृष्णा मोरगे विकेट कीपरने जागा सोडली आणि पकडली गेली की आज अजून एक विकेट डगआउट मध्ये जाईल लागेल. झटका दुसरा. दोन विकेट माघारी परतल्यात. खरं अर्ली विकेट गेली आशिषची. एकही धाव तो आपल्या टीमसाठी बनवू शकला नाही. मात्र विशालची त्याला 3 डॉट बॉल खेळले, त्याच्यानंतर त्याची विकेट आणि त्याच्यानंतर आता आशिष बाद होत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी एके धावसंख्येचं योगदान दिलं नाही. नितेश गेला मैदानाच्या आतमध्ये. जरी आता त्याच्या खांद्यावरच्या ज्या जिम्मेदार आहेत त्या जिम्मेदार आता वाढल्या. ते सांगितलं कदाचित प्रवीणने की स्कोर कार्ड जो आहे तो स्कोर कार्ड आता डबल डिजिटमध्ये आला, परंतु तो स्कोर कार्ड सॅटिस्फाईड होणारा नाहीये. तो आकडा आपल्या मनाला भावणारा नाहीये, कारण 2 ओव्हरच्या प्रवासामध्ये ना सध्या तरी थोडासा पिछाडीवरती आहे संघ जय मसोबा मानेरे. आता ओढवण्याचा प्रयत्न ऑन साईडला खरतर क्रॉसबार फटका खेळायचा होता. दुसऱ्या बाजूला प्रवीणला ही माहिती आहे की आता सध्या तरी हरेश यांचे मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असेल, त्याच्यामुळे कदाचित विकेट सॅक्रिफाईस करायचं आहे, परंतु ते जमू दिलं नाही. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बॅटिंग करत असताना जय मसोबा मानेरे ची धावसंख्या आहे फक्त 12. आमचे विशाल पाटील आमचे साथी समालोचक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अंतारलीचे. त्यांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट इनिंगमध्ये. यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत. आवाज अंतारलीचा विशाल पाटील सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सरांचा आपण आवाज ऐकला. सकाळच्या दिवसापासून अप्रतिम समालोचक आपले जवळचेच व्यक्तिमत्व मालगावचे अप्रतिम समालोचक, त्यांचा आपण सकाळपासून आवाज ऐकतो. आणि आपण मॅच क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 4 मानेरे विरुद्ध भाल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानचे कैवारी आराध्य भगवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
त्याचबरोबर गावदेवीच्या वडील नतमस्तक होऊन आपण करूयात या मॅचला सुरुवात. माळेरे विरुद्ध घाल दोन्ही जवळचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुमितचं आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. टॉस जिंकलं तो म्हणजेच टीम मानेरे या टीमने. अतिशय सुंदर फटका आणि बॉल गेला लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटका या ठिकाणी आपण बघितला तर यॉक लाईनचा बॉल आणि त्याला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. मोठा प्रहार आणि षटकार आला. फलंदाज आपण पाहतोय नितेशच्या बॅटमधनं हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. 19 धावा. पुन्हा एकदा चपराक आपल्याला पाहायला मिळतं बॅटच्या रेंज मध्ये. हा ट्रॅकर बॉल आणि त्याला पूल करत असताना बॅक टू बॅक दुसरा विकेट सिक्सर. दमदार या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नितेशच्या बॅटमधून हे 2 लागोपाठचे षटकार होते असताना धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती. दोन चेंडूंचा काही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकामधील धावसंख्या 25. अतिशय सुंदर बॅटिंग या ठिकाणी होत असताना सुरुवातीचे 2 षटक आपण बघितले तर फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम भाल या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक येथील वेगावरून दुसरीचा प्रयत्न करतात आणि सहजरित्या या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती कंडक्ट करावा लागेल. गोलंदाज आपण पाहतो नितेशला. अतिशय सुंदर देखणा रुबाबदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज नितेशच्या बॅटमधून हा तिसरा धडाकेबाज षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. 33 ऑन द बोर्ड इन स्कोर कार्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 या आकड्यावरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते मानेरे या टीमची. 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये निहालने अप्रतिम कमबॅक केलं होतं. फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या. त्यानंतर प्रमोदने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावांचं षटक फेकलं. त्याचबरोबरीने त्या षटकामध्ये विकेट देखील मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये देखील निहालला 1 विकेट मिळाली होती आणि तिसऱ्या षटकामध्ये सुमितच्या तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा. मानेरे गावचे रोहितजी भोईर दादांच्या माध्यमातून मानेरे टीमला शुभेच्छा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 14 षटक आपल्याला पाहायला मिळतो. विनोद पहिल्याच बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 34. या षटकामध्ये विनोदला कमबॅक करावा लागेल कारण की मागच्या षटकामध्ये आपण बघितलं सुमितच्या षटकामध्ये 3 षटकार या ठिकाणी ठोकले होते नितेशने. त्या नितेशला रोखावं लागेल. या षटकामध्ये फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येथील उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. माहिती आहे नितेशला माझ्याकडनं चांगली बॅटिंग होते. स्ट्राईक आपल्याकडेच घ्यावे लागेल तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि 2ने धावसंख्या पुढे सरकले 36 या आकड्यावरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. मलंगडच्या पायथ्याशी असणारं हे क्रीडांगण. या विभागामध्ये नक्कीच या ठिकाणी एक क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी अतिशय सुंदर वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉल होतो. धावसंख्या धावफलकावरती 36. पुन्हा एकदा बॅटच्या रेंज मध्ये अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेट आणि लॉंगनच्या गॅप मधून बॉलला फेकून दिले 6 धावसंख्येसाठी. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकले 42. 42 या आकड्यावरती ओव्हर पिच बॉल आणि त्याला लवकर लाईन पिक केली फलंदाज नितेशनं आणि 4था षटकार येत असताना नितेशच्या बॅटमधनं ओव्हर द विकेट राऊंड विकेटने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना या ठिकाणी डॉट बॉल होतो. शेवटचा बॉल शिल्लक असेल अंतिम षटकामधील. विनोद
राऊंड विकेटने गोलंदाजी या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 42-42 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले टीम मानेरे या टीमची. पुन्हा एकदा सज्ज होतं राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू ला फील्ड करण्यासाठी जातात. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चौथीसाठी देखील या ठिकाणी पलटले, मात्र चौथी धाव या ठिकाणी पूर्ण होणार नाही. रनआउटची विकेट येते आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 45 धावा धावफलकावरती आणि 46 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलं भालगाव या टीम समोर. चला टॉससाठी यायचं. आडवले टीमचे कॅप्टन आणि वाकळण टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतो, त्यामुळे या ठिकाणी आपण समालोचन कक्षाच्या समोर या. आडवले टीमचे कॅप्टन आणि वाकळण टीम आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे टॉस करण्यासाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. जे प्रेक्षक घर बसल्या ऑनलाईन ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. चला वाकलन टीमचे कॅप्टन आणि आडवली टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तेजस आणि तेजसच्या बरोबरीने निहाल बाल टीमची सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. त्याला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं टीम मानेरे. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिलं तेजस भोईर होते. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय फलंदाज निहालला. सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते निहाल टीमची. नागावचे समालोचकांचे मित्र भाग्यजी म्हात्रे यांच्याच गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि नक्कीच ते या मॅचचा आनंद देखील घेतात. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. सकाळच्या दिवसापासून प्रचंड मेहनत त्यांची देखील या स्पर्धेसाठी राहिली आहे. पहिला बॉल
ते मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता. वेगाने बॅट फिरवली. बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क होऊ शकला नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतो. येतो डॉट. पहिला डॉट बॉल फेकला. तेजस भोईर रन मशीन. ते मात्र आपल्याला मानेरे एक्सप्रेस प्रचंड वेग आहे. अतिशय सुंदर फटका बॅटच्या रेंज मध्ये होता. अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर नक्कीच फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असते. ओव्हर पिच बॉल आणि पाठवला सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला डॉट बॉल फेकल्यानंतर कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज निहालचा. मात्र क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 6. जिथे बनवायच्या जिंकण्यासाठी 46 चं टार्गेट आहे. 45 धावा 4 षटकांमध्ये बनवले होत्या मानेरे टीमने. मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. येतोय दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा. चांगली बॅटिंग होत असताना निहालच्या बॅटमधून या 10 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर बॉल पूल करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात डॉट बॉल होतो. शॉर्टअप यांचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क होऊ शकला नाही. येतोय डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. स्ट्रायकरवरती निहाल. अतिशय सुंदर फटका मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. मिड विकेटला येथील बॉलवरती चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा बॉल समाप्त झाला आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. निकेश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. वाकलन टीमचे कॅप्टन आहेत. तर आपण टॉस करणार आहोत. आडवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित असतील तर त्वरित या. वाकलन टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चांगली लढत दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वाकलन विरुद्ध आडवली नेक्स्ट मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथून मात्र ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. डॉट बॉल होतोय. 17 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. रबर बॉल मध्ये काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. आपल्याला शेवटपर्यंत सांगता येणार नाही कोणता संघ ही मॅच जिंकेल. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतो. खराब लेनवरती हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि एक अवांतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. चांगला बॉल लॉक लाईनचा या ठिकाणी बॉल या ठिकाणी बीट झाले. डॉट बॉल होते. चांगले गोलंदाजी विकेटच्या माध्यमातून एक डाऊट जरूर फेकला. मात्र 3 डॉट बॉल या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरत कमबॅक विकेटचा. अजून एक डॉट बॉल येतोय. यष्टांच्या वरून हा बॉल रिलीज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 4था डॉट बॉल आला. आता पूर्णपणे प्रेशर दडपण मालगाव या टीम समोर. तेजसला आक्रमक स्वरूपाची या ठिकाणी बॅटिंग करावी लागणार आहे. अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र एका हाताने झेल टिपला. फलंदाज बाद. कार्बन कमाल झेल या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या धक्का लागत असताना टीम मालगाव या टीमला.
धावसंख्या धावफलकावरती 13 धावा मालगाव टीमच्या. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. विनायक गेलेत मैदानाच्या आतमध्ये. आता इथून मात्र विनायक आणि निहालला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय विवेकची. स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज इनिंग नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती विनायक गेले. तर विनायकला चांगली बॅटिंग इथून करायची. संघ अडचणीमध्ये सापडलाय. अजून एक इथून मात्र डॉट बॉल आला आणि अशा पद्धतीने सुरेख षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. या षटकाचा विचार केला तर व्हाईटच्या स्वरूपामध्ये जी धाव अवांतर आली होती ती एकच धाव या षटकामध्ये आली आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. चला आडवली तुमचे कॅप्टन, आपल्याला या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं. वाकलन तुमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला लवकरात लवकर या टीम आडवली. तिसऱ्या षटकामध्ये विशाल होत्या बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने या ठिकाणी पहिला डॉट आला. विशालने देखील चांगली सुरुवात केली. समोर निहाल आहेत या ठिकाणी. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतो शॉट थर्मनचा क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करेल तोपर्यंत फक्त सिंगल. आणि अशा पद्धतीने इथून मात्र दुसरी विकेट येते. निहाल देखील मैदानाच्या बाहेर होते. 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये प्रमोद हे फलंदाज जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. दहा बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे इथून मॅच जिंकण्यासाठी. काय घडेल या मॅच मध्ये? एका बाजूला मानेरे, एका बाजूला भालगाव, दोन्ही आजूबाजूचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. डावपेच जरूर माहीत असतील या दोन्ही संघांना. थोडासा वरचढ ठरलाय या ठिकाणी आपण पाहतोय. मानेरे संघ 4 षटकांमध्ये तब्बल 45 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मानेरे टीमने केलं होतं. 46 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. मात्र सुरुवात दमदार झाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये तेजसच्या 12 धावा आल्या होत्या. तदनंतर पूर्णपणे कमबॅक आपण दुसऱ्या षटकामध्ये बघितलं. विवेकचं फक्त आणि फक्त 1 धाव आले आणि त्यानंतर विशाल देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना सुंदर गोलंदाजी करतो. 10 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बालगाव टीमला. लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्रायकिंग वरती प्रमोद. पुन्हा एकदा इथून मात्र क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅन मधून जातील. बॉलला फील्ड करेल तोपर्यंत फक्त सिंगल डबलने या ठिकाणी मॅच जिंकता येणार नाहीये. बालगाव टीमला होते फटके या ठिकाणी मारावे लागतील. चौकार षटकार मारणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर पूर्णपणे कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं मानेरे टीमचं. वाईट बॉल पंचांचा इशारा होतो. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 15. मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट.
दोन्ही टीमचे टोटल पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 17. अजूनही तिसऱ्या षटकामधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचे धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती ऐत केले जाईल. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू विशालचं. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आता हे 2 बॉल फार महत्वपूर्ण ठरणार आहेत मालगाव टीमसाठी. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलवरती एखादी विकेट आली तर पूर्णपणे मानेरे संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी करावी लागेल विशालला. पुन्हा एकदा वाईट बॉल. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 वाईट बॉल फेकले. 5 अवांतर स्वरूपाच्या धावा या षटकामध्ये आले. हा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. फिरकी आक्रमण बाहेर निघत बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 21. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21. उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 25 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 25 धावा बनवायचे आहेत. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत समीकरण कोणाच्या बाजूने झुकेल, कोणता संघ ही मॅच जिंकेल ते सांगता येणार नाहीये. याकलँड टीमचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत. आडिवली टीमचे कॅप्टन त्वरित यायचं आपण टॉस करण्यासाठी. त्याला लवकरात लवकर या. टीम आडिवलीचे कॅप्टन. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला आडिवली आणि दुसऱ्या बाजूला वाकलन. या 2 टीम मधील पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 25. कंपल्सरी चेसिंग असेल. 6 बॉलमध्ये 25. स्ट्रायकरवरती प्रमोद आहेत. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवावा लागेल प्रमोदला मॅच मध्ये, कारण की 6 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. चला, आडिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण दोन्ही टीम मध्ये टॉस करतो. राऊंड विकेट इथून मात्र यष्टिरक्षक आहेत. कोणते डाव मिळणार नाहीये. येतो डॉट. टॉस केला जातो आडिवली विरुद्ध वाकलन 2 टीम मध्ये आणि टॉस जिंकलं वाकलन टीम. 5 बॉल मध्ये आता 25 बनवायचे आहेत. सुरुवातीचे 2 ते 3 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र फिरून
हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि बिगेट षटकार आला. याच फटक्यांची नितांत गरज होती टीम भालगाव या टीमला आणि तो फटका येतो प्रमोदच्या बॅटमधून. 4 बॉलमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. क्षमता भरपूर आहे. मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. ही मॅच जिंकायची असेल तर प्रमोदांना चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला आला पुन्हा एकदा पुन्हा तो फटका खूप सुंदर आहे. लागोपाठचा दुसरा बिगेट षटकार आला. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर येत असताना धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले. 33 या आकड्यावरती बसनीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल आणि 13 धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग आहे. एखादा जर डॉट बॉल आला तर पूर्णपणे मॅच प्रस्थापित करेल या ठिकाणी मानेने संघ. मात्र एखाद्या न किंवा वाईट बॉल आला तर या मॅच मध्ये फार रहस्य निर्माण होईल. मजा येणार या मॅच मध्ये. शेवटपर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 6 बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज होती तिथे आता समीकरण आपल्याला पाहायला मिळते 3 बॉल आणि 13 या धावसंख्येची गरज आहे. प्रमोदने आता चांगली बॅटिंग करण्यासाठी सुरुवात केली आहे. बॅटच्या रेंज मध्ये होता आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल आला. 2 बॉल मध्ये 13 कंपल्सरी चेसिंग आहे. वाईट किंवा नो बॉल आला तर या मॅच मध्ये रहस्य जरूर निर्माण होणार आहे. पुन्हा एकदा इथून मात्र आणि मॅच जिंकण्याच्या भूमिकेवरती आपल्याला पाहायला मिळते मानेरगाव टीम. लागोपाठचे 2 डॉट बॉल फेकलेत हरेशने. 2 षटकारानंतर 2 बॉल. हेच तर असतं क्रिकेटमध्ये कमबॅक करावं लागतं आणि आत्मविश्वासाने या ठिकाणी गोलंदाजी केली आहे हरेशने. पुन्हा एकदा अशा पद्धतीने मॅच फिनिश. मॅच जिंकली टीम मानेरे. या टीमने वेल प्लेड. अभिनंदन मानेरे टीम. हार्ड लक टीम भालगाव. शेवटपर्यंत लढत दिली दोन्ही टीमने आणि मॅच या ठिकाणी जिंकले टीम मानेरगाव या टीमने. चला टॉस जिंकला वाकलन.